नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आपण मराठवाड्याचा भूगोल या पेपर संबंधित माहिती बघत आहोत. आणि मराठवाड्याचा भूगोल या अंतर्गत आपल्याला जो सेकंड चॅप्टर आहे या मराठवाड्याच्या भूगोलाचा, ॲग्रिकल्चर इन मराठवाडा, यामध्ये आपल्याला मेजर क्रॉप्स, जे यामध्ये आपण पहिला पॉईंट बघितला लँड यूज लँड कव्हर बघितलेला आहे. या ॲग्रिकल्चर इन मराठवाड्यामध्ये प्रत्येक 2006 आणि 2023 जमिनीचा वापर या संबंधित आपण अभ्यास केलेला आहे. आणि आज आपल्याला मेजर क्रॉप्स यामध्ये ज्वारी, कॉटन, कापूस, शुगर केन, ऑइल सीड, पल्स या पॉईंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, आता हा पॉईंटचा अभ्यास करताना आपल्याला सर्वप्रथम या ज्वारी असेल त्याचं उत्पादन काय, कॉटन याचं उत्पादन किंवा लागवडीखाली क्षेत्र काय याची माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे. या पिकासाठी लागणारे हवामान या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आपण आज बघूया ज्वारी हे जे पिकं आहे मेजर क्रॉप्स. तर या मराठवाड्यामध्ये मेजर क्रॉप्स कोणते आहे आणि त्या संबंधित डेटा आपल्याला कुठं मिळेल. तर सर्वप्रथम आपल्याला या जे आहे तर मेजर क्रॉप संबंधित सगळी माहिती ही हे जे महाराष्ट्राचं आर्थिक आणि सामाजिक समालोचन आहे तर यामध्ये आपल्याला मिळून जाते. हे 2006 संबंधित आहे. यामध्ये आपण बघू शकता ही पूर्ण माहिती आपल्याला या पेजवरती मिळते. याच्या संबंधित डिटेल माहिती मी आधीच्या लेक्चरमध्ये दिलेलंच आहे, ती आपण बघू शकता. तर यामध्ये आपण बघू शकता की आपल्याला यामध्ये आपल्याला ज्वारी आता इथे बघू शकता. या ठिकाणी तांदूळ, गहू, त्यानंतर ज्वारी, बाजरी या सगळ्यांचं उत्पादनासंबंधित आणि त्याच्या एकूण क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला मिळून जातो. डेटा आपल्याला या ठिकाणी मिळून जातो. आपल्याला फक्त या औरंगाबाद विभागासाठी अभ्यास करायचा आहे. प्रत्येक जिल्हावाईज या ठिकाणी डेटा दिलेला आहे. आणि हा जो डेटा आहे हा आपण बघू शकता जिल्हावार प्रमुख पिकाखाली क्षेत्र व त्याची उत्पादन क्षेत्र 1000 हेक्टरात व उत्पादन 1000 टनात. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. या ठिकाणी बघू शकता क्षेत्र जे आहे 1000 हेक्टरात व उत्पादन 1000 टनामध्ये आहे. तर हे जे उत्पादन दिलेलं आहे क्षेत्र दिलं आहे हे हजारात मध्ये दिले क्षेत्र हेक्टरमध्ये हे 1000 हेक्टर आहे. आणि उत्पादन सुद्धा 311,000 टनामध्ये दिलेलं आहे. तर याच प्रकारचा डेटा आपल्याला उपलब्ध होतो. या डेटा मी या ठिकाणी संकलित केलेला आहे. तर या प्रकारे आपण बघू शकता. हा 2006 मध्ये अच्छा, हे जे आपले काही मराठवाड्यातील 8ही जिल्हे आहे, या 8ही जिल्ह्यातील राईस असेल, व्हीट असेल, ज्वार असेल, बाजरी असेल, पल्स असेल, ऑल पल्स म्हणजे सगळ्याच प्रकारचे पल्स संबंधित असेल, शुगर केन संबंधित असेल, कॉटन आणि ग्राउंडनट. तर एकूण 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, 8 या 8ही पिकासंबंधित जिल्हावाईज छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, हिंगोली असेल, लातूर असेल, नांदेड असेल, धाराशिव असेल किंवा परभणी हे सगळे 8 जिल्ह्यामध्ये राईसचं लागवडीखाली क्षेत्र किती आहे हेक्टरमध्ये, त्याचं उत्पादन किती आहे, गव्हाचं लागवडीखाली क्षेत्र किती आहे, त्यानंतर त्याचं उत्पादन किती, लागवडीखाली क्षेत्र ज्वारचं किती आणि त्याचं उत्पादन किती, अशा प्रकारे 8ही पिकाचा आपण या ठिकाणी हा डेटा आपण या ठिकाणी कलेक्ट केलेला आहे. या आधारावरती आपल्याला या आपला जो अभ्यास क्षेत्र आहे मराठवाडा, तर मराठवाड्यामध्ये कोणकोणती पिकं घेतली जाते तर या संबंधित मेजर क्रॉप्स जे आहेत ते आपल्याला दिसून येते. यामध्ये एकूण 8 मेजर क्रॉपचा आपण या ठिकाणी अभ्यास करू शकतो. त्यामध्ये या ठिकाणी राईस हा एकदम कमी प्रमाणात आपल्याला दिसतो, काही खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन, काही ठिकाणी तर 2006ला या ठिकाणी आपण बघू शकतो छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी 0मध्ये या ठिकाणी लागवड नव्हतीच. त्या लागवडीखाली क्षेत्रच नव्हतं राईसचं असं दिसून येते. गव्हाचं उत्पादन या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिसते. ज्वारीचं सुद्धा या ठिकाणी पूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये उत्पादन चांगलं दिसतं. बाजरीचं सुद्धा या ठिकाणी उत्पादन आहे.
ऑल पल्स या ठिकाणी उत्पादन लागवडीखाली क्षेत्र हे चांगल्या प्रकारे असलेले दिसून येते. ऊसाचं खाली क्षेत्र सुद्धा या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात दिसते. काही ठिकाणी कमी प्रमाणात लागवडीखाली क्षेत्र आहे. त्यानंतर कॉटन आहे आणि ग्राउंडनट आहे. तर ग्राउंडनट सुद्धा काही एवढ्या खूप मोठ्या प्रमाणात लागवड काही ठिकाणी झालेली दिसून येत नाही. अशा प्रकारे 8ही पिकाचं लागवडीखाली क्षेत्र हे येलो कलरनं दाखवलेलं आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा प्रकारे यामध्ये सर्वात आपण जर अभ्यास केला तर सर्वात जास्त 1720 हजार हेक्टरमध्ये हे आपलं जे आहे 1720 जे आहे एरिया इन हेक्टर्समध्ये आहे 1000 हेक्टर. तर या ठिकाणी 1720 एवढं सगळ्यात जास्त क्षेत्र जे आहे हे छत्रपती म्हणजे संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड, हिंगोली, लातूर या सगळ्या जिल्ह्यामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त लागवडीखाली क्षेत्र जे असेल ते ज्वारीचं आहे. या ठिकाणी ज्वारीचं क्षेत्र हे आपल्याला सर्वात जास्त आपल्याला दिसून येते. त्यानंतर जर बघितलं दुसरा क्रमांक आहे तो आहे ऑल पल्स. म्हणजे या ऑल पल्समध्ये हा जो भाग आहे तर या ऑल पल्समध्ये सगळे ज्या आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकता ऑल पल्स जे आहे ऑल पल्स या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी आहे. औरंगाबाद असेल किंवा या कडधान्यामध्ये ज्या सगळ्याच ठिकाणी कडधान्य जे आहे तर या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर मराठवाड्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर हे कडधान्य आहे, ज्यामध्ये आपल्याला दिसून येते हे 1205 हेक्टरमध्ये आपल्याला हे क्षेत्र दिसते. 1205 पर्यंत आहे. त्यानंतर तिसरा जो येतो तो आहे कॉटन. तर कॉटनमध्ये सुद्धा 2006ला चांगलं अधिक तिसऱ्या क्रमांकाचं क्षेत्र या कॉटननं व्यापलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे लागवडीखाली क्षेत्र जे आहे कॉटनचं याखाली कॉटनमध्ये चांगल्या प्रकारे लागवड कॉटनची या ठिकाणी होत असलेली आपल्याला दिसून येते. हे सुद्धा 1080 पर्यंत क्षेत्र असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी 3 जे आहे प्रमुख पिकं लागवडीखाली 2006ला होते. यामध्ये आपण बघू शकता पहिलं ज्वार, दुसरं ऑल पल्स, तिसरं कॉटन आणि त्यानंतर येतं बाजरी आणि गहू. तर 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 पिकं या ठिकाणी प्रमुख आहेत. त्यानंतर आपल्याला ऊसाखाली क्षेत्र 2006ला आणि कमी असलेलं त्यानंतर राईसचा तांदूळ असेल याचं क्षेत्र हे कमी असलेलं दिसून येते. ग्राउंडनट सुद्धा कमी असलेलं आपल्याला दिसून येते. सगळ्यात कमी हे तांदूळ कांगा या ठिकाणी हवामान जे आहे किंवा पाण्याचं पर्जन्यमान जे आहे तर मराठवाड्यातील पर्जन्यमान हे अत्यंत कमी असल्यामुळे या ठिकाणी राईस हा उत्पादन या ठिकाणी कमी घेतला जातो. काही भागामध्येच राईसचं उत्पादन 2006ला घेतलं गेलेलं आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज मराठवाड्यामध्ये कोणकोणती पिकं प्रमुख पिकं आहे, कोणकोणत्या पिकाच्या एकूण 8 पिकाचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. या 8ही पिकामध्ये सर्वात जास्त लागवडीखाली क्षेत्र कोणतं आहे याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी अभ्यासानुसार आपल्याला या ठिकाणी बघू शकता ज्वारी आहे, कॉटन आहे, शुगरकेन आहे, ऑइल पल्स, ऑइल सीड आणि पल्स. तर ह्या सगळ्या पॉईंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. परंतु आज आपण या ठिकाणी पूर्ण मराठवाड्यातील 2006चा आणि नंतरचा 2023 या दोन्ही वर्षाचा आपण डेटा कलेक्ट करू त्या संबंधित माहिती आपण बघणार आहोत. आज आपण 2006च्या संबंधीची माहिती बघितली आहे. पुढच्या लेक्चरला आपण या संबंधित 2006ला ज्वारीचं जे उत्पादन आहे हे कशा प्रकारे होतं, कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी आहे, कोणत्या जास्त आहे याची सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.